पुण्यात आज परत एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। पुण्याला जे आहे ते हवामान विभागाने 4 दिवसाचा अतिवृष्टीचा इशारा दिलेला होता। तर आपण पाहतो की या ठिकाणी पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। अति मुसळधार पाऊस पुण्यामध्ये कोसळतो आहे। खरं तर पुण्यातील हडपसर भाग असेल, स्वारगेट भाग असेल, सदाशिव पेठ असेल, त्याचबरोबर कात्रज असेल, त्याचबरोबर पुण्यातील एफसी रोड असेल, त्याचबरोबर पुणे युनिव्हर्सिटीचा भाग असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे। टू व्हीलर्स असतील यांना मोठी कसरत करावी लागते या पावसामुळे। खरं तर 4 दिवसाचा जो आहे तो पुण्याला अतिवृष्टीचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने जो आहे तो दिलेला होता। परंतु मागच्या 3 दिवसांपासून जो आहे तो पुण्यामध्ये मुसळधार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। रोज सायंकाळच्या दरम्यान हा मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि आज दुपारी जे आहे त्या पावसाला सुरुवात झालेली आहे। खरं जर आपण पाहिलं तर या पावसाळ्यामध्ये जर तब्बल 2 वेळा बाबा भिडे पूल हा पाण्याखाली गेल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि आज परत एकदा या परतीच्या पावसाने जो मुसळधार परतीचा पाऊस सुरू झालेला आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला दिसून येते। 4 चाकी वाहनं असतील, दुचाकी वाहनं असतील यांना मोठी कसरत करावी लागते। जर आपण पाहिलं आता जर आपण पुण्यातल्या आता ह्या भागामध्ये आहोत, ज्या भागामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। ज्या ठिकाणी दुचाकी वाहनं असतील, 4 चाकी वाहनं असतील यांना मोठी कसरत करावी लागलेली आहे आणि हवामान विभागाने नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत की जर काही महत्त्वाचं काम असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावं, कारण 4 दिवस जे आहे ते हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा पुण्याला दिलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की 4 चाकी वाहनं सुद्धा आता हेडलाईट चालू करून जी आहे ती वाहनं चालवतात, कारण मोठ्या प्रमाणामध्ये दुपारी जो आहे तो अंधार पडल्याचं एकंदरीत दिसून येत आहे आणि त्यामुळे जी आहे मोठी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। नागरिकांना, सामान्य नागरिकांना जी आहे ती मोठी कसरत करावी लागते। त्यामुळे ज्या प्रकारे हवामान विभागाने सूचना दिलेल्या आहेत की नागरिकांनी जे आहे जर योग्य कारण असेल तरच, महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडावं, कारण अति मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने जे आहे पुण्याला दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.